ऑफिस असो किंवा स्कूल किंवा ट्युशन असो, जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्हाला भूक लागलेली असते आणि तो टाईम असतो, तो मधला असतो. या टायमिंगला काय खायचे हा खूप मोठा प्रश्न असतो. त्यावेळेस आपल्याला वाटते की काहीतरी हटके, काहीतरी क्रिप्सी खावी. अशा वेळी आपले एकच डोक्यात विचार येतो की पिझ्झा मागवू की बर्गर. असे काहीही मागवायची गरज नाही आहे, का तर ते अनहेल्दी आहे. त्याच्या जागी तुम्हीही पिझ्झा स्टफिंग किंवा बर्गर स्टफिंग बनवू शकता. एकदम सोपी रेसिपी आहे आणि एकदम बनवायला इझी आहे. विशेष याच्यामध्ये खूप सारे व्हेजिटेबल आहेत आणि चपातीपासून होते. तर चला बनवायला सुरुवात करूया. तर नमस्कार, मी अश्विनी तुमचे स्वागत करत आहे अश्विनीज किचनमध्ये. तर मी इथं माझ्याकडे शिल्लक होती ती चपाती घेतलेली आहे. तर एक वाटी किंवा साखरेच्या डब्याची टोपण वगैरे असते ना, त्याला थोडेसे असे कट असतात साईडने. याचा वापर करून तुम्ही याचे सर्कल काढून घ्या. एका चपातीचे 4 सर्कल व्यवस्थित निघतात. जर तुम्हाला अशी करायची नसेल, अवघड वाटत असेल, तर पूर्ण चपाती वापरली तरीही चालेल. आता याचे मी 4 सर्कल काढून घेत आहे. हे बनवायला एकदम सोपे आहे. आणि तसेच तुमची मुलं व्हेजिटेबल खात नसतील किंवा चपाती खायला कंटाळा करत असेल, तर ही रेसिपी तुम्ही त्यांना बनवून द्या. पहा, तुमचे व्हेजिटेबलही खातील आणि पूर्ण चपातीही खातील. ते बर्गर पिझ्झा मागवायचे विसरून जातील. तर मी इथे 4 सर्कल काढून घेतलेले आहेत. तर तुम्हाला मी दाखवते की एका चपातीचे 4 निघले, म्हणजेच मी 2 चपातीचे मिळून ह्याचे 8 सर्कल काढलेले आहेत. आपल्याला एक स्टफिंग बनवायला 2 सर्कल लागणार आहेत. तर मी इथे व्यवस्थित सर्कल मांडून घेतलेले आहेत. आता याच्यावरती मी पिझ्झा सॉस टाकत आहे. तुमच्याकडे पिझ्झा सॉस नसेल तर इथं टोमॅटो केचप टाकले तरीही चालेल. हे व्यवस्थित पसरून लावून घ्यायचे आहे आपल्याला. आणि जर तुमच्याकडे याच्यापैकी दोन्हीही नसेल तर तुम्ही इथे आपली साधी बटाट्याची भाजी जी बनवलेली असते ना सुकी, त्याचा वापर केला तरीही चालेल. आता याला मी व्यवस्थित पसरून घेत आहे. पण शक्यतो तुम्ही इथे जॅम किंवा केचप किंवा पिझ्झा सॉसचाच वापर करा, ह्याने फ्लेवर छान येतो. आता व्यवस्थित मी इथे पसरून घेतलेले आहे. तर आता तुमच्याकडे जी मुलं खात नाहीत ती व्हेजिटेबल इथं वापरा. मी इथे कांदा, शिमला मिर्च, गाजर बारीक कट करून चॉप करून याच्यावरती व्यवस्थित पसरून घेतलेली आहे. आणि आता याच्यावरती मी चीज पसरून घेणार आहे. हे व्यवस्थित चीज, जर तुमच्याकडे हे वाली चीज नसेल तर तुम्ही याच्या जागी चीज क्यूब भेटते ती व्यवस्थित खिसून टाकली तरीही चालेल. आणि इथे तुम्ही पनीरचा वापर केला तरीही चालेल. आता हे व्यवस्थित पसरून झालेले आहे. मी ते ऑर्गॅनो टाकत आहे. आता ऑर्गॅनो काय होते, यांनी ना पिझ्झाचा जो फ्लेवर असतो ना तो याच्यामध्ये येतो. इथे तुम्ही चिली फ्लेक्स टाकत असाल तरीही चालेल. इथे माझी मुलं खात नाहीत तिखट, म्हणून मी टाकत नाही. आता जे आपले राहिलेले 4 सर्कल होते ती याच्यावरून आपण व्यवस्थित दाबून हलक्या हाताने ठेवणार आहोत. ह्याला जेव्हा आपण प्रेस करेल ना हलक्या हाताने, तेव्हा ती खाली चीज आहे आणि ऑनियन आहे, त्या दोन्हीचे जे मॉइश्चरायझर असते ना त्यांनी ते हलके चिपकले जाते. तेव्हा जेव्हा आपण ह्याला उचलं ना तेव्हा ते आपल्याला व्यवस्थित उचलायला येते. मी तुम्हाला इथे उचलून पण दाखवणार आहे की हे किती व्यवस्थितपणे उचलता येत आहे. आणि तुम्ही पाहू शकता की याच्यामधून काहीही बाहेर पडत नाही आहे. अशा प्रकारे तुम्ही उचलू शकता. आता इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅन चांगल्या प्रकारे गरम झाला पाहिजे. मग बटर टाकून घ्यायचे. बटर पूर्ण सगळीकडे पॅनवरती लावून घ्यायचे आणि एक एक करून आपले पिझ्झा स्टफिंग ठेवायचे. इथे पॅन जर व्यवस्थित गरम असेल तर आपल्या पिझ्झा स्टफिंगला खालून पटकन क्रिप्सी कलर येतो, म्हणजेच गोल्डन कलर येतो आणि क्रिप्सीपणा येतो. इथे मी 4ही ठेवून घेतलेले आहेत आणि आता याला वरच्या साईडनी बटर लावून घेत आहे. जर तुमच्याकडे बटर नसेल तर तुपाचा वापर केला तरीही चालेल. इथे व्यवस्थित मी बटर लावून घेणार आहे. आणि याला ते जेव्हा आपण बटर लावत असतो या टायमिंगला आपला गॅस एकदम स्लो ठेवा. म्हणजे कसं आहे ना, आपण बटर जेव्हा वरून लावायला जास्त वेळ लागतो अशा वेळेस खालून ती करपले जाऊ नये. आणि आता वरून 3 मिनटं झाकण ठेवावा. तुम्ही पाहू शकता की खालनं एकदम क्रिप्सी झालेलं आहे. झाकण जेव्हा ठेवताना तेव्हा त्याच्यात जी चीज टाकलेली ती मेल्ट होते आणि त्याच्यामुळे वरच्या साईडचा सर्कल आहे तो व्यवस्थित चिपकला जातो. त्यामुळे ते इझिली पलटले जाते आणि त्याच्यामुळे त्यातले काही सारण भरलेले आहे ते बाहेर येत नाही. अशा प्रकारे मी इथे 4ही आपले पिझ्झा स्टफिंग पलटून घेतलेले आहेत. तुम्हाला मी दाखवते किती क्रिप्सी झालेले आहेत. बिलकुलही लूज नाही आहेत. त्याचा इतकं खमंग वास येत आहे. जेव्हा आपण बटर लावतो ना तेव्हा एक सुगंधी वास दरवळतो. त्यानेच खाण्याची इच्छा किंवा भूक जास्त वाढते. जेव्हा दोन्ही साईडने क्रिप्सी होतील तेव्हा एका चिमट्याच्या साहाय्याने उचलून काढा.
ही खाण्यासाठी अत्यंत चविष्ट अशी रेसिपी आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा, तुमच्या मुलांना खाऊ घाला, तुमच्या मिस्टरांना खाऊ घाला। सगळ्यांना ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा। आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर चला, धन्यवाद।